नमस्कार, श्रीव्यास ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी. त्यासाठी आपण कारले कट करून घेतले आहेत. वरून थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि अर्धा चमचा हळद. सर्व एकत्र छान प्रकारे मिक्स करून 10 मिनिटे साईडला ठेवणार आहोत. हळद आणि मिठामुळे याला पाणी सुटतं आणि याचा कडूपणा कमी होतो. 10 मिनिटानंतर आपण पाणी घालून स्वच्छ धुवून घेणार आहोत कारले. आता आपण बनवूयात भाजी. गॅसवरती कढई ठेवून घेतली आहे. कढई गरम झाली की तेल घालून घ्यायचं. त्यासोबतच जिरे आणि मोहरी, चिमूटभर हिंग घालून घ्यायचं. जिरे मोहरी तडतडली की वाटून घेतलेला लसूण. आपण कारले उकडून घेणार नाहीत. त्यासोबत कढीपत्त्याची पाने, कांदा, मीठ, हळद, घरगुती काळा मसाला, गरम मसाला, सर्व एकत्र करून आपण कट करून घेतलेली कारल्याच्या फोडी ॲड करून घेणार आहोत. 4 ते 5 मिनिटे आपण तेलामध्ये याला फ्राय करून घेणार आहोत. त्यामुळे याचा कडूपणा कमी होतो. जर आपण कारले उकडून घेतले तर त्यातील जे पौष्टिक घटक आहेत ते सगळे निघून जातात. त्यामुळे आपण उकडून घेणार नाही कारल्याला. वरून थोडीशी हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची. थोडंसं पाणी घालून 10 मिनिटे आणखीन आपण शिजवून घेणार आहोत. 10 मिनिटानंतर आपली भाजी छानपैकी शिजली आहे. आता आपण गूळ आणि चिंच भिजत घातलं होतं त्याचं पाणी ॲड करून घ्यायचं. त्यासोबतच शेंगदाण्याचं कूट 2 चमचे, चवीनुसार मीठ, हिरवी कोथिंबीर हे सर्व मिक्स करून आपण 5 मिनिटे आणखीन शिजवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपली भाजी बनवून तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.